जय महाराष्ट्र। मी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती 42 सार्वत्रिक निवडणूक नंदगाव गटामधून श्री सुरेश सुभाष आरबळे व पंचायत समिती गणातून ज्योती भीम मोरे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही लढत आहोत। आणि हा लढा देण्यामागचा पाठीमागचं कारण काय आहे की बाबा या पंचक्रोशीतील हा जो चाललेला भोंगळा कारभार आहे हे आम्ही जनतेपर्यंत दाखवण्यासाठी किंवा काम करण्यासाठी उत्सुक आहोत। आणि ही जी आहे या रस्त्याची दुरावस्था, यावरून आलेल्या कामाचं सगळं जे बी काय आहे पाठपुरावा हे व्यवस्थितरित्या नसल्यामुळं आणि आत्तापर्यंतचे जे होते की जिल्हा परिषद मेंबर असो की ग्रामपंचायत असो या माध्यमातून न केलेले कामं ही तुमच्या डोळ्यासमोर आहेत। हे बघण्याचं काम तुम्ही करा। आज रस्ता नाही, पाणी नाही, व्यवस्थित शौचालय नाही, गटारी नाहीत आणि आलेला सगळा वरला निधी जो येणार आहे किंवा आलेला आहे पहिलेही तो सगळा हडप करण्यात आलेला आहे। या माध्यमातून आम्ही ही जनतेपर्यंत ही सगळ्या सुखसुविधा पोहोचवण्याचं काम किंवा आता हे झालेलं सगळं भ्रष्टाचार हे तुम्ही स्वतः बघा आणि त्याच्यावर जनतेनं निवडलं पाहिजे की बाबा खरोखरच विकास झालेला आहे का। आज 20 वर्ष झाले चालू सत्ताधाऱ्यांची सत्ता होती आणि त्या सत्तेमध्ये त्यांनी काय विकास केलेला आहे हा तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न मी करत आहे। भाऊ नमस्कार। नमस्कार। आज नंदगाव पंचायत समितीमधून तुमच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत। तर या अगोदर देखील आपल्या सलगरा मड्डेमधून जिल्हा परिषद सदस्य उभे होते, तर त्यांनी काय केले किंवा काय केले नाही ज्यामुळे तुम्ही त्यांना पाठिंबा न देता तुम्ही स्वतः बाळासाहेब ठाकरे गटाकडून थांबलेले आहात? आता जे परिस्थिती आहे ती तुम्हाला दिसणारच आहे। त्याचं कारण असं आहे की आता त्यांनी जिल्हा परिषदला 5 वर्ष स्वतःच्या मंडळीला त्यांनी आणले होते आणि सध्याचा जो आहे हा अविकसित कारभार आणि त्यांचा मुलगाही सध्या की बाबा उपसरपंच आहे। सरपंच असताना सत्ता असताना वरून सगळं की रस्त्याची जी आहे आता पाईपलाईन आली होती गावामध्ये, त्या पाईपलाईनचा काय दुरुपयोग आहे। कधी व्यवस्थित नळाला पाणी नाही तर कधी रस्त्याचा तर विषयच नाही। असं पावसाळा जर आला तर म्हातारी माणसं शाळेची लेकरं ह्या रस्त्यानं जाताना एवढी दुरावस्था होत आहे की सांगता काम नाही एवढं आहे। म्हणजे भाऊ तुमचा असा आरोप आहे की त्यांनी फक्त हा स्वतःचा किस्सा भरलाय ना की गावाचा किंवा गणाचा, बरोबर? बरोबर आहे। हे त्याच्यासाठी चाललेलं आहे राजकारण। हे कशासाठी असते? लोकांच्या समाजसेवेसाठी असते। तरी यांनी स्वतःचे खिसे भरण्यासाठी काहीही करायला तयार झालेले आहेत। आज भाऊ तयार झालेले आहेत बरोबर आहे, पण ते पुन्हा एकदा तुमच्या समोर निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर तुम्हाला काय वाटतं त्यांना मतं पडतील की तुम्हाला गावाचा प्रतिसाद चांगला मिळेल? आपणाला 100% गावाचा प्रतिसाद मिळणार। गोरगरीब जनता आपल्या पाठीशी आहे आणि आम्ही काय पुढारी नाही, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा गरीब मुलगा आहे आणि त्याच्यातून आमचा एकच प्रयत्न चालू आहे की बाबा आपलं गाव सुधारलं पाहिजे एवढी आमची तळमळ आहे। आणि आम्ही कुठल्या राजकीय पक्षात आतापर्यंत कधी उतरलेलं नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आपल्याला तिकीट जाहीर झालं आहे आणि त्या माध्यमातून आपण काम करण्याची संधी द्या जनतेपुढे एवढंच बोलणार आहे। या अगोदर तुम्ही त्यांना विरोध का केला नाही? कारण गावचे रस्ते मी स्वतः देखील पाहिले की चालण्यायोग्य देखील नाहीत। समजा एखादी जर गरोदर महिला असेल किंवा ॲम्ब्युलन्स यायला तर खूप वेळ लागेल, अशा टायमाला रस्ते चांगले नाहीत तर त्यांच्यावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? आता करू तवा करू, येणार आहे बजेट, आलंय बजेट, हेच त्यांनी आत्तापर्यंत कारणं सांगितलेले होते आणि आता करतील आमचा विश्वास होता। ते काहीही न करता आज या ठिकाणी ही अवस्था होऊन या गावची बसलेली आहे। हे आम्हाला एवढंच सांगायचं आहे।